नवऱ्याच्या गर्लफ्रेंडला अडकवण्यासाठी बायकोने प्रियकराच्या मदतीने केले कांड, ऐकूनच हादरलं. लातूर सत्य घटना. आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत, ही बाब कोणतीही स्त्री सहन करू शकत नाही. कित्येक वेळा घरामध्ये याच कारणावरून सतत वाद होत राहतात. कधीकधी विद्रोह इतक्या टोकाला जातो की ती स्त्री आपणही काही कमी नाही हे दाखवण्यासाठी अशाच अनैतिक संबंधाकडे वळते आणि बदला घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी वेगवेगळे कट रचले जातात. अशाच एका कटामुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात एकच हाहाकार उडाला होता. या घटनेचा उपलब्ध माहितीच्या आधारे हा वृत्तांत. चाकूर शहरात चंद्रकांत स्वामी हे वास्तव्यास आहेत. त्यांना संतोष, दिमीश आणि मंगेश ते 3 मुले आहेत. ही 3ही मुले विवाहित असून विभक्त राहतात. तर चंद्रकांत स्वामी आणि त्यांचा मुलगा दिनेश स्वामी हे एकत्र राहतात. 3 भावात घराच्या वाटण्या झाल्या आहेत. मात्र या वाटणीत मंगेश स्वामी यांना जास्त संपत्ती गेल्याचा आरोप भावांकडून केला जात होता. आपल्या दीराला आपल्यापेक्षा जास्त जमीन दिल्याचा राग दिनेशची पत्नी अनिता स्वामी वय 34 हिच्या मनामध्ये खदगदत होता. ती दीर मंगेश आणि त्यांच्या परिवारावर चिडून होती. मंगेश यांचा मुलगा देवांश हा तिचा पुतण्या असला तरी ती त्याचाही राग करत होती. पण लहानग्या देवांशच्या मनात राग द्वेष नव्हता. तो आपला चुलत भाऊ साईचरण दिनेश स्वामी याच्यासोबत खेळण्यासाठी येत असे. त्या 2 लहान भावंडांमध्ये कोणताही द्वेष नव्हता. पण देवांश आपला मुलगा साईचरणकडे आलेला पाहून अनिताच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. दुसरीकडे आपल्या पती दिनेशचे शेजारील एका महिलेसोबत प्रेमसंबंधही असल्याचा संशय तिच्या मनात घर करू लागला होता. असे म्हणतात की कावीळ झालेल्याला सगळे जग पिवळे दिसते, तसेच काहीसे अनिताचे झाले होते. अनिताने संजय काशीनाथ स्वामी वय 34 याच्याशी सूत जुळवले होते. त्या दोघातील प्रेमसंबंध चोरी छुपे सुरू होते. हे संबंध लपवताना ती पतीवर अनैतिक संबंधाचा संशय घेत होती. राग, कामवासना, द्वेषाने भरलेले तिचे मन अस्वस्थ होते. काय करू काय नको असे तिला झाले होते. ती पिसाटली होती. तिची सदसद विवेक बुद्धी संपवली होती. तिला केवळ सूड दिसत होता. तिला दीर आणि पतीची प्रेयसी हे दोघे वैरी वाटत होते. त्या दोघांना जन्माची अद्दल घडवण्यासाठी ती धडपडत होती. अखेर तिला एक भयानक प्लॅन सुचला. यामध्ये ती दोघांचा काटा एकदम काढू शकणार होती. यासाठी तिने पुतण्या देवांशचा बळी देण्याचा निर्णय घेतला. देवांशचा खून करून दीर मंगेशला धडा शिकवायचा आणि या खून प्रकरणात पतीच्या प्रेयसीला अडकवायचे असे तिने ठरवले. त्यासाठी तिने आपला प्रियकर संजय स्वामी याची मदत मागितली. तो तयार होता. 19 एप्रिल रोजी सकाळी 7:30 वाजता देवांश स्वामी वय 7 वर्ष आणि त्याचा चुलत भाऊ साईचरण स्वामी वय 11 वर्ष हे दोघे सायकल खेळत होते. हे अनिताने पाहिले आणि आपले कारस्थान पूर्ण करण्यासाठी तिने हालचाल सुरू केली. तिने आपल्या मुलाला सांगून पुतण्या देवांशला घरी बोलावले. त्याच्याशी नेहमीप्रमाणे गोड बोलत तिने जेवायला वाढले. चुलतीच्या हातचे जेवण तो चिमुकला जेवू लागला. दरम्यान तिने आपल्या मुलाला काही काम सांगून बाहेर पाठवले. मुलगा बाहेर जाताच तिने पुतण्या देवांशचा गळा करकचून आवळला. काही वेळातच त्याचा जीव गेला. त्यानंतर तिने त्याचा मृतदेह घरामागील पडक्या वाड्यात टायर चार्ड लपवून ठेवला. पोलिसांनी आपल्याला दोषी ठरवू नये किंवा पोलीस आपल्याकडे संशयाच्या नजरेने पाहूच नये यासाठी अनिताने आपल्या पोटच्या पोरालाही गायब केल्याचे नाट्य रचले. देवांशचा खून झाल्यानंतर तिने स्वतःचा मुलगा साईचरण याला लातूर येथे आणले. तिथे साई रोडवरील एका गॅरेजमध्ये बसवले आणि ती परत चाकूरला आली. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास दोन्ही मुलांचे अपहरण झाल्याचा कांगावा सुरू केला. त्यानंतर तातडीने लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस स्टेशन येथे मुलांच्या बेपत्ता होण्याची खबर देण्यात आली. 2 चिमुरडे बेपत्ता झाले म्हणताच पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली. पोलिसांनी लगेच गावातील CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली.
चाकूर पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक अमोल तांबे व इतर अधिकाऱ्यांना कळवली. घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन पोलीस अधीक्षक तांबे यांनी आपल्यासोबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनाही या गोष्टीची कल्पना दिली आणि ते घटनास्थळाकडे रवाना झाले. एव्हाना स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी जीवाचे रान करून 2 बेपत्ता असलेल्या मुलांपैकी एकाचा मृतदेह एका पडक्या वाड्यात शोधून काढला होता. 7 वर्षाच्या चिमुकल्या मुलाचा खून झाल्याची ही घटना गंभीर होती. गावात भीतीचे वातावरण पसरले होते. एकच चर्चा चालू होती, या निष्पाप जीवाने कोणाचे काय बिघडले असेल, या चिमुकल्याला का मारले असेल. पोलीस प्रशासनही अत्यंत सजगपणे कामाला लागले होते. लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तर हा खुनाचा प्रकार म्हणजे आव्हानात्मक वाटत होता. अत्यंत तांत्रिक पद्धतीने तपासाला सुरुवात झाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने फिंगरप्रिंट एक्सपर्ट श्वान पथक यांना पाचारण केले होते. 2 मुले ज्या पद्धतीने गायब झाली त्यावरून गावात आणखी एक चर्चा सुरू होती की 2 मुले आणि एक महिला गायब झाली आहे. मात्र त्या चर्चेला लवकरच पूर्णविराम मिळाला, कारण जीवाच्या आकांताने आक्रोश करत अनिता गावात हजर झाली. आपल्या मुलाचा शोध घेत असल्याचे सांगत होती. तसेच आपल्या पुतण्याचे व मुलाचे अपहरण पतीच्या प्रेयसीने केल्याचा संशयही तिने पोलिसांसमोर व्यक्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी स्थानिक पोलिसांसोबत 4 वेगवेगळ्या पथकांची निर्मिती करून वेगवेगळ्या पद्धतीने तपास करण्याच्या सूचना केल्या. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, चाकूर येथील उपाधीक्षक रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी भंडे व त्यांचे पथक कामाला लागले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व चाकूर पोलीस संयुक्तपणे तपास करू लागले होते. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी आपल्या अनुभवाच्या तांत्रिक बाबीचा वापर करून तपासाला दिशा देताच संशयाची सुई घरातल्या घरातच फिरू लागली. दरम्यान दुसरा गायब असलेला मुलगा लातूरमध्ये असल्याची बातमी कळली. पोलिसांनी तपासाला गती दिली. साईचरण हा 11 वर्षाचा मुलगा, त्याला लातूर येथून ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्याला त्याच्या आईने येथे आणून सोडल्याचे उघड झाले व पोलिसांनी अनिताला ताब्यात घेऊन प्रश्नांचा भडीमार केला. ती गोंधळून गेली, विसंगत उत्तरे देऊ लागली. शिवाय मध्यंतरीच्या काळात ती गायब असल्याची चर्चा शहरात चालू होती. त्याबाबतही तिच्याकडे समाधानकारक उत्तर नव्हते. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर तिचा धीर सुटला आणि तिने गुन्ह्याची कबुली दिली. आपल्यापेक्षा आपल्या धीराकडे जास्त संपत्ती गेल्याचा राग मनात धरून आपण हा खून केल्याचे तिने सांगितले. मात्र या कारणाने खुनासारखी गंभीर घटना होणार नाही असा पोलिसांचा अनुभव सांगत होता. तसेच खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाले असले तरीही घराच्या पाठीमागे असलेल्या पडक्या वाड्यापर्यंत मृतदेह इतक्या सहजासहजी व लपवून घेऊन जाणे एका स्त्रीला शक्य नव्हते. यावर पुन्हा तपासाला जोर दिला तेव्हा तिने आपल्या पतीच्या प्रेयसीवर आळ घालण्यासाठी आपण हा खून केल्याचेही सांगितले. पण तरीही या खुनामध्ये नक्कीच आणखी कोणीतरी साथीदार असला पाहिजे असा संशय पोलिसांना येऊ लागल्यामुळे आणखी कसून चौकशी केली. तसेच तांत्रिक तपास केला असता अनिताचा प्रियकर संजय काशीनाथ स्वामी या कटामध्ये सहभागी असल्याचे आढळून आले. त्यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व चाकूर पोलिसांनी संशयित संजय स्वामी महाराज यालाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. पोलीस अधीक्षक अमल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, चाकूरचे उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, उपनिरीक्षक अमर केंद्रे, गिरीश चांबले, पंकज निळकंठे, रमेश चव्हाण, सहाय्यक फौजदार दामोदर शिरसाट, दिगोळे, चंद्रशेखर, राजमाळे, राजकुमार वाघमारे, हनुमंत मस्के, नितीन मामडगे, मनोहर काथवटे, सुनील घोडके, श्रीमंत आरदवाड, श्रीकृष्ण धडे, रामकिशन राजगिरवाड यांच्यासह स्थानिक